नमस्कार, मी प्रफुल्ल शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत करावागज या गावामधील श्री जमदाडे साहेब यांच्या प्लॉटवरती। तर आपण त्यांच्याशी या ऊसामध्ये त्यांनी वापरलेले तंत्रज्ञान आणि त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया। नमस्कार, तुमचं नाव सांगा। माझं नाव अभिजित रामदास जमदाडे, राहणार करावागज। ही व्हरायटी कुठली आणि कधी लागवड झालेली आहे? 86-032 व्हरायटी। हां, आपण 10व्या महिन्यात हिची लागवड केलेली आहे। लागवड केल्यानंतर पाऊस असल्यामुळे थोडंसं म्हणजे पीक ग्रीप घ्यायला वेळ गेलेला। बरं, आता ह्या प्लॉटला आपण उशिरा बांधणी झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही उन्हाळ्यामध्ये गेलं आणि बांधणी झाल्यानंतर आपण शुगरबन सोडलं होतं। तर शुगरबन सोडण्यापूर्वी प्लॉटची काय अवस्था होती? प्लॉट कुठल्या स्टेजला होता? हे असेल पानांची रुंदी किंवा जे पानामध्ये काळोखी असेल ते प्रमाण एकदम कमी, म्हणजे असा ग्रोथ वाटत नव्हती। ओके, हां। आणि त्याच्यानंतर आपण एसवी शुगरबन सोडायच्या अगोदर हे कांडी साईज अशी केप होता, बारीक साईज 3 बोटाची साईज अशी पूर्वी होती। त्याच्यानंतर दिल्यानंतर एसवी अॅग्रो शुगरबन एसवी 59 आणि एसवी ड्रिप हे 3 दिल्यानंतर पाण्यात ड्रिपमधून पाट पाण्याचं दिलं। त्याच्यानंतर ही जी आहे ग्रील ही एक कांडीची, म्हणजे एक कितीची साईज वाढलेली आहे आणि एक फुटवे जवळपास 13, 12, 14 पर्यंत आहेत एका बेटाला म्हणजे वॉटर शूट वगैरे ती जी असते धरून। आणि त्याच्यामध्ये 12 ते 13, 14 अशी कांड्यावरती आता सध्या ऊस आहे। शुगरबन सोडण्यापूर्वी ऊस साधारणतः किती कांड्यावर होता? 6-7 कांड्यापर्यंत होता। 6-7 कांड्यापर्यंत होता। ओके, शुगरबन सोडल्यापासून शुगरबन सोडून 1 महिना 34 दिवस झाले टोटल। शुगरबन सोडलेले 34 दिवस झाले। ह्या प्लॉटला सोडली, खालच्या नाही ह्या प्लॉटची ग्रेनरी पहा आणि नंतर आपण सोडलं शुगरबन सोडलेलं, म्हणजे काळोखी वगैरे जबरदस्त आहे ह्याला असं। पानाचा रोज फरक पडला। हां, वरचं पान काळोखी स्पॉट नाही, काही नाही, क्लिअर झालेलं आणि कोणतं पान असं सुकलेलं नाही। आता हे खालची साईज बघितली तर एकदम दोन